नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज दिनांक 27 रोजी जाहीर करण्यात आली आहे। त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे। राजाभाऊ वाजे यांचे आजोबा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे हे सिन्नरचे आमदार होऊन गेले। त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या होत्या। राजाभाऊ वाजे यांचे चुलत आजोबा विठ्ठल बाळाजी वाजे हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष होते। चुलत आजी रुक्मिणीबाई वाजे या देखील माजी आमदार राहिल्या आहेत। 2014 पर्यंत राजाभाऊ वाजे हे केवळ सिन्नर तालुका जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यापुढे आव्हान उभे केले होते, मात्र त्यांचा अवघ्या 2700 मतांनी पराभव झाला होता। त्यानंतर 2014 साली त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली असता आमदार माणिकराव कोकाटे यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता। 2019च्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता। म्हणजे 2014 पासून राजाभाऊ वाजे राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय राहिले आहेत। महाविकास आघाडीकडून आपण निवडणूक लढवतो। नाही, आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना आखली जाईल। महाविकास आघाडीकडून आपण उमेदवार आहात, राष्ट्रवादी तुमच्या सोबत असणार आहे पवार साहेबांची आणि काँग्रेस पण असणार आहे। या सगळ्याचा किती फायदा निवडणुकीमध्ये आपल्याला होईल किंवा ह्यांना सगळ्यांना सोबत घेणं शक्य वाटतंय का? आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्याने ही निवडणूक लढवण्याची माझी तयारी। काय चॅलेंजेस वाटतं या जागेवरती निवडणूक लढताना? काय आव्हान असणार आहे असं वाटतं आपल्याला समोर? नाही, आता आव्हानं तर खूप आहेत। निवडणूक म्हणजे आव्हानांचं असतात। निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत। काय मुद्दे असणार आहे आपले या निवडणुकीच्या? आता मुद्दे आता बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली, आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे। एकदा 2 दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि मग व्यूहरचना काय असेल, काय मुद्दे घेऊन लढायचे। मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत, त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत। आपल्या उमेदवारी मागे जातीय समीकरण आहे असं देखील बोललं जातं। एक मराठा कार्ड पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने वापरलं। मला असं वाटतं की कार्ड या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण समाजकारण केलंय हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे। सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जातीय समीकरण याच्यात यायला नाही पाहिजे। महायुतीकडनं अशी सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपले बलस्थान काय वाटतात आपल्याला जर अशा पद्धतीने भुजबळ आपल्या समोर थेट उभे राहिले? नाही, आता 3 पक्ष सगळे एकत्र आहेत। मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे। आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे। मला वाटतं हे सगळं चांगलं होईल त्याच्यातून असं मला वाटतं। विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, जिल्हा प्रमुख राहिले बरेच वर्ष आणि आपली उमेदवारी आली। आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, म्हणजे मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, मी सांगू शकणार। परंतु ते नाराज आहे असं कळते, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार। ते जर म्हटले तर बोलायला आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही। आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा संभाव्य उमेदवार ते होते तर त्यांचा मी प्रचार करत होतो। अचानक तुमचं का नाव समोर? मला वाटतं ते तुम्हाला जास्त सांगते माझ्यापेक्षा। नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं काही विजन तुमचं आहे का, की जेणेकरून काही मुद्दे घेऊन लोकांसमोर तुम्ही जाणार विकासाचे? मुद्दे बरेच आहेत। मला असं वाटतं की
गोष्टी बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. परंतु कामगारांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे, खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सर्वच आता सर्वजण त्याच्यावरच काम करतायत आणि मी 10-12 वर्षापासून तेच काम करतोय. त्याच्यामुळं मला वाटतं की हे काही नवीन नाही. फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपुरतं जे आमचं विजन होतं ते आता थोडं विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल. मराठा आरक्षणाचा देखील या